शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले की काय अशी एक शंका येऊ लागली होती. परंतु शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा पाहिल्यानंतर आजही असं वाटतं की शिवछत्रपतींचे मावळे या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अजूनही तसेच जिवंत आहे. खरं तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतोय ती मातीच नेमकी अशी आहे. ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतोय तो महाराष्ट्राच नेमका असा आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलदिराचा, शक्तीच्या पैलदिराचा, पोलादी छाताडाचा महाराष्ट्र, मातीत दुमसणाऱ्या तेजोमय रक्ताला कुमकुम कर्णकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा हा महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या आई जगदंबा बोध उरात घेऊन गोंगवणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा हा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पडला होता निश्चित ग्लानी आल्यासारखा. कस दिली यवनांच्या पुढे झुकला होता आपला महाराष्ट्र. आणि अशा वेळेस गुंगला एक विजेचा लोड या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. आणि जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं अशी श्रींची इच्छा दौडू लागली आणि 750 वर्षानंतर तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन तळ हातावर गर्दन पेरून उभं टाकलं आणि रायगडावर 32 मन सोनेरी सिंहासन उभं राहिलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापन करून शिवकल्याणकारी राजा शिवबा छत्रपती झाला. सकळ गुणमंडित अखंड लक्ष्मण अलंकृत राजनिधी धुरंधर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला, रयतेच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली. आणि खऱ्या अर्थाने या भूमीवर शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, गोरगरिबांचं राज्य उतरलं. आज जवळजवळ 400 वर्ष उलटून गेलीत या घटनेला. पण कोणाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. कोणाला बोलावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. अरे दूरवर एखादी किंकाळी ऐकू येते की छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आम्हालाच कळत नाही. जणू काय इथल्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये राजे शिवाजी अजून तशाच जिवंत आहेत. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती जन्मतः शिवाजी ही 3 अक्षरं करून त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं. इतकी जादू या राजाची. असं काय केलं असं या राजानं, असं काय निर्माण करून ठेवलं इथं. काळाच्या पलटावर कित्येक राजे झाले, महाराजे झाले, बादशाह झाले, सम्राट झाले, आले तसे निघून गेले. पण राजा शिवाजी हे नाव मात्र चिरंतर राहिलं. खरं तर राजा शिवाजी हे नाव मात्र या इतिहासाच्या पानावर अजूनही तसंच चिरंतर राहिलं. मग कुठलं कर्तृत्व, कुठलं नेतृत्व, कुठलं होतं ते व्यक्तित्व. एखाद्या महापुरुषाचा लेखाजोखा मांडायचा झाला तर त्याला वर्तमान काळात आणून चालत नाही, त्याला त्याच काळात न्यावं लागतं. तेथील तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थिती पाहावी लागती आणि मग त्या महापुरुषाचं त्या पार्श्वभूमीवर कर्तृत्व तोलावं लागतं. मग शिवरायांच्या कर्तृत्वाचं एक परंपरागत गणित आपण ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस कसा होता शिवपूर्व काळ. मासाहेब जिजाऊ जेव्हा बाळराजा शिवबांना घेऊन पुण्यात आल्या त्यावेळेस कसं होतं पुणे. उद्ध्वस्त कंगाल झालेलं. राया रावाने याच मातीत गाढवाचा नांगर फिरवलेला, याच मातीत एक पहार रोवलेली, तुटकी बाण फुटकी कवडी तिला अडकवलेली आणि सांगितलं होतं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. माणसं भीतीच्या पोटीनं परागंदा झालेली. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. अरे राज्य करायचंय, जहागिरी चालवायची, राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर. कुत्रा गोंधळांवर की दगडा धोंड्यांवर माणसं होती कुठं. माणसं दूर कुठेतरी सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात दबा धरून बसली.